जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते लखपती दीदी योजनेचा शुभारंभ। 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्राचं वितरण। यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत। लखपती दीदींसोबत मोदींचा संवाद। लखपती दीदी गावांची अर्थव्यवस्था बदलणार। जळगावमध्ये पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास। मागील 2 महिन्यांमध्ये 11 लाख महिलांना लखपती बनवल्याची मोदींची माहिती। महाराष्ट्रामध्ये 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प। जळगावमधल्या कार्यक्रमात अजित पवार यांचं वक्तव्य। महिलांवरती अत्याचार करणं म्हणजे अक्षम्य पाप। कोलकाता आणि बदलापूर घटनेवरती मोदींचं वक्तव्य। तर केंद्र सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सोबत आहे, मोदींचं आश्वासन। महिलांसाठी कठोर कायदे केले जात आहेत। एफआयआर दाखल करताना येणाऱ्या अडचणी न्यायसंहितेमधून आम्ही दूर केल्या। ई-एफआयआर सुरू केल्यामुळे आता जलद प्रतिसाद मिळेल, पंतप्रधानांचं वक्तव्य। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरणामधून 8000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या नेसू नदीला पूर। पुराच्या पाण्यामधून पाईप आले वाहून। पाईप घेण्यासाठी नागरिकांची धावपळ। नाशिकमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसाने गिरणा धरणामधल्या पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ। धरणामध्ये सध्या 50.65% इतका पाणी साठा। नेपाळमधील बस दुर्घटनेमध्ये जळगावमधल्या 25 जणांचा मृत्यू। मृतांवरती भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल, सुश्री या गावामध्ये एकाच वेळी अंत्यसंस्कार। भाडोत्री राहणाऱ्या तरुणाकडून घरमालकाच्या 3.5 वर्षांच्या मुलावरती लैंगिक अत्याचार। नाशिकच्या मनमाडमधली घटना। पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। नाशिकच्या भगूर परिसरामधली घटना। काम झाल्यावरती खड्डा न बुजवणाऱ्या संबंधितांवरती कडक कारवाई करावी, नागरिकांची मागणी। आणि यानंतर काही बातम्या बघूयात विदर्भामधल्या सुपरफास्ट। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीसह राज ठाकरे शेगावमध्ये संत गजानन महाराज यांच्या समाधीचंही घेणार दर्शन। राज ठाकरेंचं अकोल्याच्या पातूरमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांचं शक्ती प्रदर्शन। बैठक होत असलेल्या दानिश हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यांच्या सोबत शक्ती प्रदर्शन। अमरावतीमध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा। राजकमल चौकामध्ये हनुमान चालीसेचं पठण। भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा मोर्चामध्ये सहभागी। बांगलादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा। हिंदू संघटनांकडून मंगळूर पीर बंदची हाक। बांगलादेशमधल्या हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधासाठी मोर्चा काढत केला निषेध। गोंदियामध्ये भर पावसामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। जवळपास 3000 खेळाडू मॅरेथॉनमध्ये सहभागी। गोंदिया जिल्ह्यामधल्या पुजारी टोला धरणाच्या 6 दरवाजांमधून 4766 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस। पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 8ही दरवाजे केले बंद। आता 25 गेटमधून 1,01,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावती नागपूर महामार्गावरती शिवशाही बसला भीषण अपघात। 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी। एका प्रवाशाचा मृत्यू। गायीला वाचवण्याच्या नादामध्ये अपघात झाल्याची माहिती। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये बांधकाम कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचं वितरण। 7 दिवसांमध्ये 29,000पेक्षा अधिक इमारतीचं बांधकाम आणि बांधकाम कामगारांना किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप। आणि यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरामधल्या बातम्या वेगवान। पोलीस स्टेशनला गेल्यावरती तब्बल 12 तासांच्या नंतर बदलापूरच्या पीडितेचं मेडिकल। दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या पालकांना पीडितेसह रात्री 12 वाजल्याच्या नंतर मेडिकलसाठी नेण्यात आलं। पालकांची एबीपी माझाला माहिती।
बदलापूर प्रकरणामध्ये दुपारी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडितेच्या कुटुंबियांचं रात्री 2:30 वाजता स्टेटमेंट लिहून घेतलं गेलं। रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस चौकीमध्ये ताटकळत ठेवलं। पालकांची एबीपी माझाला माहिती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, शाळेमधल्या सगळ्या मुलींची मेडिकल टेस्ट करा, बदलापूरमधल्या पीडितांच्या पालकांची मागणी। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी। तर पाठिंबा देणाऱ्या बदलापूरकरांचे तसंच मनसेचे कुटुंबियांनी मानले आभार। पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 14 वर्षीय मुलीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच केला विनयभंग। 42 वर्षीय आरोपीला तारापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।